नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आढावा घेणार आहोत रोहा नगर परिषदेचा. माझ्या पाठीमागे आपण बघताय डॉक्टर चिंतामणराव देशमुख सभागृह. खरं तर रोहाची ओळख डॉक्टर चिंतामणराव देशमुख अशीच आहे. नेहरू सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. एवढे स्वाभिमानी मराठी माणसाच्या मुद्द्यासाठी झगडणारे डॉक्टर चिंतामणराव देशमुख आणि याच भूमीमध्ये आज आपण आढावा घेणार आहोत. रोह्याचा आढावा घेण्यासाठी सर्वसामान्य अनेक रोहेकर आपल्या सोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी सुद्धा सहभागी झालेले आहेत. सुरुवातीला रोहा ज्या कारणामुळे चर्चेत आहे ते सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे सध्या इथं सुरू असलेला रंगतदार काका पुतण्याचा वाद. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप तटकरे यांनी शिवसेनेशी हातमिळवणी करत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवलेली आहे आणि तटकरेचा जो या ठिकाणी गट आहे त्या गटाविरुद्ध संदीप तटकरे आता निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. आपल्यासोबत समीर शेडगे आहेत, ते विद्यमान नगराध्यक्ष आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आजपर्यंत होते. आज मात्र त्यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेत अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे. राष्ट्रवादीकडून तटकरे यांच्या जवळचे नातेवाईक आहेत संतोष पोटफोडे, त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर लालता खुशावाह म्हणून या ठिकाणचे अजून एक माजी नगरसेवक आहेत, त्यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला आहे. मोतीलाल जैन भाजपचे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे, भाजपचे स्थानिक नेते आहेत आणि त्याचबरोबर अजून शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. सातत्यानं संदीप तटकरे आणि शिवसेनेच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना संपर्क करून सुद्धा संदीप तटकरे यांनी आज या कार्यक्रमात यायला नकार दिलेला आहे. हरकत नाही, आपण सुरुवात करतोय विद्यमान नगराध्यक्ष या ठिकाणचे शेडगे यांच्यापासून. कोणती ठळक कामं तुमच्या कार्यकाळामध्ये या रोह्यामध्ये झाली आहे? कारण अनेक समस्या रोह्यामध्ये फिरताना आम्हाला जाणवतात आणि टीव्हीवर व्हिज्युअलच्या माध्यमातून आम्ही त्या लोकांपुढे मांडत सुद्धा आहोत. 7-9 महिन्यापूर्वी मी रोहा नगर परिषदेच्या अध्यक्षता म्हणून पदभार स्वीकारला. अनेक कामं केली, गोरगरिबांची कामं असतील, सर्वसामान्यांची कामं असतील. जवळजवळ कमीत कमी 120 रोड केले. मूलभूत ज्या सुविधा आहेत, पाणी, रोड, गटर ह्या तर केल्या. पण अपंग निधी दिला, अपंगांना निधी दिला. सगळ्यात मोठं काम म्हणजे जे काय नगरपालिकेच्या शाळा होता त्याला सुमारे 50 लाख खर्च करून चांगल्या शाळा आम्ही विकसित केल्या. माझ्या सर्व टीमनी मला त्यावेळी मदत केली. पण एवढं करून माझं तिकीट का कापलं गेलं किंवा मला का तिकीट दिलं गेलं नाही ह्याच मला प्रश्नचिन्ह आहे. एक सर्वसामान्यांचा माणूस म्हणून मी रोहेकर माझ्या तिकीट नाकारलं थेट सांगा. मला पक्षाध्यक्षांनी माझं तिकीट नाकारलं ना. कोण आहे तो? कोणी तटकरे साहेबांनी माझं तिकीट नाकारलं. का नाकारलं? आता का नाकारलं हे त्यांनाच विचारलं तर साहेब बरं होईल. का नाकारलं? मी काम करून पण तटकरेंचे नातेवाईक जवळचे संतोष पोटफोडे, राष्ट्रवादी काँग्रेसने यांना उमेदवार दिले. तुमच्यावर आरोप लावतात की एवढी चांगली कामं करून सुद्धा माझं तिकीट तटकरे साहेबांनी नाकारलं. तुमच्या कसं आहे साहेब, कुठल्याही संस्था चालवत असताना टीमवर्क हे अतिशय महत्त्वाचं आहे. नगराध्यक्ष पदावर एखादा उमेदवार जरी असला तिथे कार्यरत, तरी आज नगरसेवकांमधून ज्या वेळेला नगराध्यक्ष निवडला जातो त्यावेळेला नगराध्यक्षाला काही अधिकाराच्या बाबतीत हे लिमिटेशन्स येतात. त्यावेळेला त्याला लागणारी साथ हे पक्षाच्या, राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांचीही भरपूर प्रमाणात लाभली. त्यावेळेशिवाय नगरसेवक जे आपल्याला एक ठराव देतील, प्रत्येक वॉर्डात जी कामं झाली अभिमान आहे त्याचा, पण ती कामं सुचवणारे कोण? राष्ट्रवादीचे नगरसेवक. त्याला मान्यता देणारे डोईजड झाले होते का तुम्हाला नगराध्यक्ष? नाही, राष्ट्रवादीमध्ये कोणी. तुम्हाला उमेदवारी तटकरेंचे नातेवाईक आहे म्हणून मिळाली की तुमच्या स्वकर्तृत्वावर मिळाली? माझ्या आज आजोबांपासून ह्या गावाचा समाजकारणामध्ये फार मोठा वाटा आहे. मी गेले 15 वर्ष, त्याच्यामध्ये 10 वर्ष मी स्वतः, 5 वर्ष माझी मिसेस नगरसेविका होती. नगरपालिकेच्या ह्या 15 वर्षाच्या कारभारात माझ्या पहिल्या टर्मला फक्त मला 6 महिने उपनगराध्यक्ष पद मिळालं. नक्कीच तुम्ही आलटून पालटून मी येतो तुमच्याकडे येतोय. दोघं जण सुद्धा माजी नगराध्यक्ष, यांच्या पत्नी सुद्धा नगरसेवक होत्या. 15 वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. अजून आपल्यासोबत भाजपचे उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार आहेत. झाली का एवढी विकास कामं, एवढी दावे केले जात आहेत? खरोखर काय कामं केलीपेक्षा विकास कामं जी केली ती फक्त आता हे रस्ते झाले आणि एक कामावरती 4-4दा पैसे खर्च झाले. अच्छा, 4-4 कोणती काम आहेत तसे? ती अशी भरपूर आहेत ना. समोर टाऊन आलाय, बिलकुल. याला एकदा सोडून 4दा खर्च झालेला आहे. याला एकदा सोडून 4दा खर्च झालेला आहे. किती वेळा आणि कोणकोणत्या वेळा किती खर्च झाला? 3दा 4दा डबल खर्च झालेले आहेत. पहिल्या कामात भ्रष्टाचार झाला असं म्हणायचं? 100%. पहिला आणि तो राष्ट्रवादीच्या काळात झाला.
मी नगराध्यक्ष उतरून 1996 साली नगराध्यक्षवरनं हे झालो मी 20 वर्ष संपूर्ण ही नगरपालिका राष्ट्रवादी सुनील तटकरे साहेबांच्या अंडरमध्ये आहे आणि आज पण जे सगळे नगराध्यक्ष झाले म्हणजे 20 वर्षात सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला. 20 वर्षात बोलण्यापेक्षा यापासून तटकरे साहेबांनी नगरपालिका हात घेतली, त्या टायमाला त्यांनी फंड पाठवायचा. तटकरेंनी इथं प्रवेश केला रोह्यात आणि भ्रष्टाचाराला सुरुवात झाली असं म्हणतात. नाही, तटकरे साहेबांना प्रवेश करावा लागला नाही. त्यांचं बालपण रोह्याशी आहे, त्यांचं शिक्षण रोह्यात आहे. त्यामुळे कोणी प्रवेश दिला आणि त्यांनी प्रवेश घेतला ह्या गोष्टीशी मी सहमत नाही. ते अलहिदा, पण भ्रष्टाचार तटकरेंनी लक्ष घातल्यापासून भ्रष्टाचार सुरू झाला असं म्हणतात. आरोप करणाऱ्यांनी कसाही करता येतो, पण भ्रष्टाचार झाला असं ते बोलत असतील त्यांनी त्याचे पुरावे द्यावे. दुसरी गोष्ट, भ्रष्टाचार झाला, कामं झालेली असल्याशिवाय ते हे ब्लेम करू शकत नाही. भाजपची भूमिका सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. काय नेमके भाजप कोणते मुद्दे घेऊन जातोय आता? सबका साथ सबका विकास. अख्ख्या रोहा शहराचा नगराध्यक्ष हे पद आहे. त्या पुऱ्या रोहा शहरात चांगली कामं व्हावी आणि त्या चांगल्या कामात कोणताही भ्रष्टाचार होऊ नये याचं मी स्वतः पण नगरसेवक 5 वर्ष होतो. नगरपालिकेचा चांगला अनुभव आहे. बँकेत सुद्धा होतो. कसला अनुभव नेमका? हे भ्रष्टाचार चालू असताना तुम्ही गप बसला होता? भाजप सेनाचेच राज्यात आम्ही नगरसेवक होतो 5 वर्ष. नाही, पण हा भ्रष्टाचार उड्या डोळ्यांनी कसा बघितला तुम्ही? एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. तेव्हा नव्हते ते नगरसेवक, तेव्हा मी नगरसेवक नव्हतो. जे भ्रष्टाचार झाला आहे. नाही, माझे नगराध्यक्ष आहेत भाजपचे. तुम्ही भाजपकडून नगराध्यक्ष होता की राष्ट्रवादीकडून? भारतीय जनता पार्टीचा म्हणून नगराध्यक्ष होतो. अच्छा. तेव्हा माझे 4 नगरसेवक होते. इतर अपक्षांची सत्ता साथ घेऊन मी 5 वर्ष सत्ता भोगली आणि चांगल्या प्रकारे विकास काम केला. मगाशी लालता शेठ यांनी सांगितल्याप्रमाणे हा समोरचा जो चिंतामण देशमुखांचा हॉल आहे त्याच्यावर 4 वेळा ते 5 वेळा अनाठाई खर्च करण्यात आला. अशा प्रकारचे 4-5 टाउन हॉल निर्माण झाले असते. परंतु भ्रष्टाचार म्हणजे त्यांचं काय झालंय की राष्ट्रवादीचे जे नगरसेवक आहेत तेच ठेकेदार आहेत. त्यामुळे हे जे नगरसेवक आहेत, हा एक खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही राष्ट्रवादीचे इथले सगळे नगरसेवक ठेकेदार बनले आणि रोह्यामध्ये फिरताना सुद्धा अनेक नागरिकांनी ही तक्रार व्यक्त केली. तुम्ही राष्ट्रवादीचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत, आता जरी अपक्ष असला तरी तुमची ठेकेदारी आहे का? नाही. आणि राष्ट्रवादीचे कोणी असे पदाधिकारी ठेकेदार नव्हते असं म्हणजे हे चुकीचं आहे. त्याच्या विचारू आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार आहे ठेकेदार तुम्ही स्वतः आहात का आणि बाकीचे उमेदवार आहेत का? नाही, बाकीचे उमेदवारी नाहीत. मी तर नाहीच नाही. जनतेला विचारू. भाजपनंतर आरोप केला, आता जनतेला विचारू. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकच ठेकेदार बनले होते असे आरोप केले जातात. काय वाटतं सर्वसामान्य रोईकर म्हणून वस्तुस्थिती आहे का? नगरसेवक ठेकेदार होऊ शकत नाही. विचारत ते नगरसेवकच होते त्याच्यामुळे ते त्यांच्या बाजूने बोलत होते. काय वस्तुस्थिती ते आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवकच ठेकेदार आहेत आणि त्यांनी त्यांची कामं करायची. कोणते नावं घ्या निर्भीडपणे. कोण त्यांची आता नावं घेतली तर मग प्रॉब्लेम येणार निवडणुकीत त्याचा प्रभाव काय होऊ शकतं? काय दहशत आहे का राष्ट्रवादीची? काय दहशत आहे. कोणाची दहशत आहे? दहशत राष्ट्रवादीची दहशत आहे. राष्ट्रवादीची. काय सांगाल? एक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय वाटतं प्रामाणिकपणे रोह्यात विकास होतोय का? आणि हे जे काम आहे सातत्यानं परत खर्च केले जातात पैसे, वस्तुस्थिती काय? सातत्याने पैसे खर्च होत आहेत. कोणत्याही प्रकारचा विकास काम नाही. आपण अजून काय गृहिणी आहेत आपल्या, थोडक्यामध्ये याच्यावर 4 कोटी रुपये खर्च केला. याच्यावर आम्ही 4 पूर्वी काम केलेलं होतं. आता 4 कोटी ते गळतंय. 4 कोटी खर्च करून सुद्धा CD देशमुख सभागृह या ठिकाणी आहे ते गळते अशाही काही नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही सुजाण गृहिणी आहेत रोहेकर. काय वाटतं कोणते महत्वाचे प्रश्न भेडसावतात रोहेकर म्हणून तुम्हाला थोडक्यात? रोहेकर म्हणून आरोग्य, पाणी हा विषय आम्हाला जास्त करून भेडसावतो. कुठल्या भागात राहतं? पाणी येत नाही का तिथे वेळेवर? नाही, पाणी आम्हाला जमतेम 1 पाऊण तास पाणी मिळतं आणि खरं तर याच्यामध्ये 24 तास पाण्याची योजना पाण्याचा मुद्दा येतो तुमच्याकडे. थोडक्यात कचऱ्यासाठी सुद्धा डम्पिंग ग्राउंड नाही. कचऱ्यासाठी डम्पिंग ग्राउंड नाही. थोडक्यामध्ये 24 तास पाणी नाही. नक्कीच. अजून काही गृहिणी आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे येणार आहोत. काही अजून गृहिणी आपल्या सोबत या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडे आपण आता जाणार आहोत. एकच मिनिट. काही प्रेक्षक आपल्याशी जोडले गेले. काय महत्वाचे मुद्दे वाटतात? कोणते महत्वाचे प्रश्न आहेत रोह्यामध्ये? काय व्हायला पाहिजे रोह्यामध्ये? काय व्हायला पाहिजे? कोणते प्रश्न वाटतात? कोणते प्रश्न आहेत? सगळं व्यवस्थित होऊ द्या.
कोणते प्रश्न आहेत? बरीचशी सुधारणा ह्या साहेबांनी केलेली आहे आणि आणखी करण्याची शक्यता आहे. तर आणि हे खरं म्हणजे ह्यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय, कोणते प्रश्न कोणते वाटतात तुम्हाला? काही लोकांच्या नावावरती घरं नाही आहेत, काही लोकांना बरोबर रोजगार मिळत नाही, रोजगाराच्या अनेक समस्या सांगतात. काही अजून सुद्धा नागरिक सहभागी झालेले आहेत. काय वाटतंय सर्वसामान्य रोहेकर म्हणून काय प्रश्न, काय मुद्दे वाटतात तुम्हाला? थोडक्यामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत? इकडे पाणीचा मुद्दा असेल, इलेक्ट्रिसिटीचा मुद्दा असेल, इतर काही गोष्टी एवढ्या आहेत इथे रोहेकरांनी वगैरे अनुभवलेल्या आहेत आणि गेल्या काही महिन्यांपासून रोहे अष्टमीकरांनी हे खरोखर त्यांना जाणवलेलं आहे की कोण खरा त्यांचा आपला हक्काचा माणूस आहे आणि कोण जे रोहेच्या बाहेर आहेत ही लोक. तर मग ते आपल्या रोहेकरांनी जाणून घ्यावं आणि त्यांनीच या मताला. आता काय वाटतं तातडीनं जे कोणी सत्ताधारी येतील त्यांनी कोणत्या 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यावं, एक युवक म्हणून काय वाटतं? पाण्याची समस्या आणि इतर सगळ्या ज्या रस्ते आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी आपल्या लोकल आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण बोलू शकतो, या सगळ्या गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. आणि विद्यमान नगराध्यक्षांनी मला मूलभूत प्रश्न आहेत. थोडक्यामध्ये काय महत्त्वाच्या समस्या वाटतात अजून काही नागरिकांकडनं आपण जाणून घेणार आहोत. थोडक्यामध्ये मुद्दे मांडा. काय पाण्याची समस्या होती ती तटकरे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला समोर दिसतच असेल. 13 कोटीची योजना रोहामध्ये आणली आणि सर्वांना पाण्याच्या माध्यमातून मुक्त केलेलं आहे. तर तटकरे साहेबांचं पाण्याची टाकी तर या ठिकाणी दिसते खरं, मात्र अनेक नागरिकांनी पाण्याच्या समस्या या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. रोह्यामधल्या काही छोटी उपनगर आहेत त्या ठिकाणी अजूनही सुरळीत पाणी पुरवठा होत नाही, अशाही समस्या येतात. सत्ताधारी विरोधक 2 जण सुद्धा आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. जनसमस्या रोहेकरांच्या काय त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण तुर्तास वेळ झाली की छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज रोहा नगर परिषदेचा आढावा घेत असताना पहिला सेगमेंट होईस्तोवरच रोहा नगर परिषद आणि आजूबाजूच्या तालुक्यातली लाईट गेलेली आहे. ही लाईट अचानक कशी गेली असा आमच्या देखील मनात प्रश्न आहे आणि जनतेच्या देखील मनात प्रश्न आहे. काय वाटतंय असे कार्यक्रम जेव्हा याच्या अगोदर होतात, असे कार्यक्रम जेव्हा थेट प्रक्षेपणाचे कार्यक्रम होतात, लाईट जाते का नेहमी? मीटिंग असताना पाणी देखील नाही बदलले, दुकानं शेटर बंद झालेले आहेत शिकापक्षाच्या मीटिंग मध्ये असताना. नक्कीच आपण जाणून घेऊया. कार्यक्रम चालू झालाय, तुम्ही सगळे मुद्दे मांडतायत आणि लाईट घालवली गेली. का घालवले गेले हा आता प्रश्न आम्हाला सर्व रोहेकरांना आहे. विचारत काय म्हणजे माझे ऊर्जा मंत्री पण होते तटकरे साहेब, काय त्यांच्याशी काय नाही ना? प्रोग्राम चालू झाल्यावर लाईट जाते आणि आमच्या अध्यक्षांना जर त्याचं कारण माहिती नसेल, काय त्यांनी काम केलेलं आहे, काही टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात. पण कार्यक्रम चालू असताना टेक्निकल प्रॉब्लेम असं थोडी आहे. एकीकडे विकासाचा हे करतायत, नारा नाकत का आम्ही विकास केला, पण त्या विकासाच्या मागे भ्रष्टाचार किती केला ते दाखवत नाहीत, फक्त विकास केला दाखवत आहेत. आणि 100 रुपयाचा खर्च असेल तर 1000 रुपये खर्च दाखवत आहेत. आणि हा भ्रष्टाचार बघू नये म्हणून ही लाईट घालवलेली आहे. लाईट घालवली गेली आहे असं काही नागरिकांचं या ठिकाणी मत येत आहे. भाजप आणि शिवसेना पदाधिकारी सुद्धा आरोप करत आहेत, मात्र राष्ट्रवादीचे नेते आरोप हा फेटाळत आहेत. तांत्रिक कारणामुळे लाईट गेली असावी, हा या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीचं लग्न समर्थन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण हा कार्यक्रम सुरू असताना आपल्यासोबत शिवसेनेचे स्थानिक नेते सुद्धा जॉईन झालेले आहेत. शिवसेनेने या ठिकाणी संदीप तटकरे जे सुनील तटकरे यांचा पुतण्या आहे त्यांना आयात करून उमेदवारी दिली आहे. लोकशाही राज्य आहे, लोकशाही राज्य आहे. हा लोकशाही राज्य आहे, त्याच्यामुळं प्रत्येकाला अधिकार आहे, कोणी कुठेही उभा राहू शकतो. इथं तटकरेंचा काय कुठं काय लेबल लागलेला नाहीये. तटकरे साहेब हा म्हणजे सुनील तटकरे हा विषय वेगळा आहे आणि संदीप तटकरे हे वेगळे विषय आहे. आणि हा आम्ही एक चांगला युवा नेता म्हणून आम्ही निवडलेला आहे. सुनील तटकरेंचा पुतण्या जरी असला तरी तो स्वयं त्याला अधिकार आहेत, घेण्याचा अधिकार आहे, नागरिकाला अधिकार आहे. इथली शिवसेना आहे सोबत त्यांच्या. हो आहे, 100% ठामपणे. याचाच अर्थ काय की जे घर सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार, कारण का ते महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत.
आपण राष्ट्रवादीचे. एक मिनिट काय महिला आहेत काय बोला. इकडून तिकडून सत्ता तटकऱ्यांकडे हा मूळ उद्देश आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं षडयंत्र रचलंय. अच्छा, म्हणजे सुनील तटकरे शिवसेनेत पाठवलं ते काय आम्ही बोलत नाही, ते लोकांनी थोडक्यामध्ये. आता एवढ्या मोठ्या पक्षाला शिवसेनेच्या साध्या रोह्यामध्ये कट्टर शिवसैनिक हा दिसलाच नाही. म्हणजे जे कोण एकदा तटकरे कधी सोडतील आणि आपण धरू कधी, या अवस्थेतली ही शिवसेना शेवट यांना तटकरे कुटुंबाशिवाय नेता रोह्यामध्ये चांगला होऊ शकत नाही. हे इनडायरेक्ट शिवसेना तुम्हाला सांगतो. एवढ्या वर्षीची प्रथा आहे की राष्ट्रवादीला थांबा 2 मिनिटं. एवढ्या वर्षी अशी परिस्थिती आहे की राष्ट्रवादी बालेकिल्ला इथं 100% म्हणजे तिथं 100% सीट आज त्यांना काँग्रेसला जवळ घ्यायला लागलं, शेका पक्षाला जवळ घ्यायला. याचा अर्थ की राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू 100% आणि भाजप सरकार येणार. राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकार. शिवसेना आणि भाजप हे आज म्हणजे उंदरा मांजराचा खेळ चालू आहे. आज ते सांगतात वाळू सरकले, त्यांच्या पण युत्या वेगवेगळ्या चालू आहेत ना. नक्कीच त्याच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत, कारण शिवसेना आणि भाजप या ठिकाणी वेगवेगळं आहे. राष्ट्रवादीचे काही स्थानिक नेते, काही उमेदवार सुद्धा आपल्यासोबत त्या ठिकाणी सहभागी आहेत. मी प्रत्येकाकडे येतोय, थोडक्यामध्ये आपले मुद्दे म्हणतात. तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जात, काय मुद्दे वाटतात महत्वाचे? तटकरे साहेबांनी जी कामं केली ती एकदा पडताळून पाहावी असं माझं मत आहे. कारण जी गटारं बांधलेली आहेत ती इथं बाजूलाच आहेत आणि ती गटारं अशा तऱ्हेची आहेत की मला वाटतं त्याला लिफ्ट लावावी लागेल तेव्हा तो गटार उपसला जाईल. नक्कीच येऊ आपण. राष्ट्रवादीचे उमेदवार स्थानिक शहराध्यक्ष वगैरे नेते पण स्थानिक. थोडक्यामध्ये अनेक दावे केले जात आहेत आणि लाईट बंद झाली नाही, तांत्रिक कारणे असंही तुम्ही मगाशी बोला दोन्ही प्रश्नांवर. मी विद्यमान उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून. लाईट घालवली गेली हा आरोप विरोधक करणारच. बरं चला पुढचा मुद्दा. विकासाचा कोणता मुद्दा घेऊन जातात? कोणता मुद्दा घेऊन जातात? अनेक मुद्दे आहेत. आज हे स्टेडियम तुम्ही बघता, यासाठी दुसऱ्यांदा काम झालं त्याचं कारण असं आहे का वातानुकूलित ते नव्हतं म्हणून दुसऱ्यांदा काम करावं लागलं. वातानुकूलित स्टेडियम होण्यासाठी पूर्वी वातानुकूलित नव्हतं, वातानुकूलित सेकंड टाइम केलं म्हणून त्याच्यावरती दुबार खर्च केला गेला. ही नगरपालिका वर्ग नगरपालिका आहे. ह्या नगरपालिकेवर गेले 15 वर्ष राष्ट्रवादी सत्ता हे सगळे मान्य करतायत आणि दरवेळेला हे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती बोंबलतात. पण त्याचा उपयोग काही होत नाही. पब्लिक आमच्या पाठीशी राहणे आम्हाला निवडून देते आमच्या उमेदवारांना. हे काहीतरी चांगलं काम होत असल्याशिवाय राष्ट्रवादीच्या उमेदवारांना लोक मत देतात सुद्धा महाराष्ट्रात 27 सेना भाजपची आहे. लाईट जी गेली आहे तिथं तटकरे साहेबांनी घालवली लाईट नाही आणि तटकरे साहेबांनी महाराष्ट्र धुळे शहरात केले ते दिसतोय आता काय केले ते. जेव्हा रोहित शहरामध्ये येतो सर्वसामान्य नागरिक म्हणून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. थोडक्यामध्ये मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि मला रोहाच्यामध्ये जास्त आदर आहे. पहिल्यांदा एकच मी सांगतो की पहिल्यांदा निवडणूक होताना नगर आमदार असो खासदार असो नगरसेवक कसा पाहिजे का त्या चोरीचा पाहिजे. बरोबर. ह्या ठिकाणी इलेक्शन होतो ना त्यावेळेला डच्चू लावला जातो, आपलं पैसे वापरले जाईल. पहिल्या मला असं वापरलं जातं तिथल्या निवडणुकीत पैशाला मी म्हणत नाही पण प्रेशर वापरले जाईल. आमच्याला भाषा आमच्याचा नातू आमच्याला माझा हे नात्या गोत्याचं राजकारण केलं जातं ही साहेब आपण काही नाचलं ही नाचला की भाषा नको आपण घटकांना नातं दाखवू नको. त्यांचा सहकारी असेल त्या हिशोबाने त्यांना मताची ही दिला. फक्त आमच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते यांच्या राजवटीमध्ये मीना बाजाराच्या बाबतीत आपला पण असू आमची 52 दुकानं उद्ध्वस्त झाली साहेब आणि हे घरी झाले बसून होते आम्ही कल्पना देत असताना आपण त्या लोकांकडनं आपण उत्तरं सुद्धा जाणून घेणार आहोत. एक माझे महिला नगराध्यक्ष आहे, माझ्या उजव्या बाजूला आहे तो राष्ट्रवादी बंडखोरांचा गट आहे ज्यांनी तटकरेंचं नेतृत्व आता नाकारलंय. काय सांगाल, का तुम्ही राष्ट्रवादीतून बंड केलं आणि कोणते मुद्दे घेऊन आता जाता निवडणुकीला? आता आम्ही मुद्दे म्हणजे चांगले मुद्दे घेऊनच जाणार आहेत. आम्ही ह्याच्या अगोदर पण चांगले कामं आम्ही केली, असं पण नाहीये की कुठे आमचं काम राहिलेलं आहे. ते आम्ही चांगली कामं केली आणि ह्याच्या पुढेही चांगली कामं करून घेऊन सगळ्या चांगल्या कामात भ्रष्टाचार सुद्धा खूप मोठा झाला. काय सांगाल? सरकारी हॉस्पिटलमध्ये अजिबात कसली सोय नाहीये. बाळंतीला असेल तर अलिबागला न्यावं लागतं. त्याच्यामध्ये काही केसेस अशा डेर झालेल्या आहेत. नाही आरोग्याचे सुद्धा प्रश्न पाठीमागा उमेदवार आहे. आता आपल्या इथे शैक्षणिक व्यवस्था तर अजिबात नाहीये. आता
जर 10वी विद्यार्थी झाला तर त्याला बाहेरगावी जावं नक्की लागतं. त्याच्यावर आपण नगरपालिकेच्या प्रश्नांवर बोलू. नगरपालिकेच्या प्रश्नांवर बोलू. रोहाला भाजी मार्केट नाहीये, भाजी मार्केट नाही. काहीच नाहीये. थोडक्यामध्ये भाजी मार्केटची सोय आहे. अजून थोडक्यामध्ये काय मुद्दे वाटतात? रोहामध्ये जो अष्टमीमध्ये जो जोडणारा पूल आहे तो बांधकाम मंत्री छगन भुजबळ असताना उद्घाटन करून घ्या, तो अजून पूर्ण झाला. अतिशय महत्वाचं आहे. पाठीमागं मी एक व्हिज्युअल्स दाखवायला सांगेल. आम्ही सध्या उभे आहोत रोह्यामध्ये आणि हा जो ब्रिज दिसतोय आपल्याला पाठीमागे, त्याच्या पाठीमागे अष्टमी आहे आणि रोहा अष्टमीला जोडणारा हा जो ब्रिज आहे त्याचं काम गेल्या 15 वर्षापासून रखडलं गेलेलं आहे. 15 वर्ष झालं रोह्याने कॅबिनेट मंत्री तटकरेंच्या रूपाने या ठिकाणी दिलेला आहे. मात्र भुजबळांच्या काळात PWD मिनिस्टर असताना त्या पुलाचं भूमिपूजन झालं, तो आजपर्यंत पूर्ण झाला नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. आपण त्याही विषयावर येणार आहोत. मात्र पुन्हा एकदा नगरपालिकांच्या मूलभूत प्रश्नांवर येऊ आपण. नगरपालिकेच्या मूलभूत प्रश्नांवर मुद्दे सांगा. काय महत्त्वाचे वाटतात? शिक्षणाची सोय नाही. मुलं पनवेल मुंबईमध्ये शिक्षणासाठी जातात. रोह्यात काय सोय आहे? त्याच्यावर नगरपालिकेचे कोणते प्रश्न वाटतात? कोल्हासाठी जावं लागतं. नागोशला मग तुम्हाला प्रश्न केला होता की शिंदेना गटार हे मिळालं इथे उमेदवार मिळणार कसा? प्रत्येक वेळी प्रत्येकावरती किमान हात ठेवला ना तर दबाव येतो. दबाव येतो एवढा का? एखाद्याने आमच्या बरोबर फिरला तरी दुसऱ्या दिवशी त्याला एका मिनिटात दुसऱ्या दिवशी फोन जातो का बाबा ह्याच्याबरोबर तू का फिरतोस? म्हणजे इथं राजकीय म्हणजे एक हुकुमशाही चालू आहे. कोणाची हुकुमशाही आहे इथं? आता म्हणजे माझ्याशी जवळ कोण आला ह्यांच्याशी कोण बोलायला का लगेच फोन का रे तू त्याच्याबरोबर का फिरत? अरे लोकशाही आहे. रोहेकर निवडतील ना कोण त्यांना निवडायचंय. कोणाची हुकुमशाही आहे? जो काम करेल तो निवडून देईल ना. तो कुणाचाही हे असो, जो काम करेल तो पब्लिक समोर. औद्योगिक वसाहत आहे. औद्योगिक वसाहमध्ये आरा एक संस्था आहे. थोडक्यात आरा एक संस्था आहे. त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्याने हे घरी बोलवून जे आमच्या कंपनीतले कामगार यांच्या इतर पक्षाच्या कामासाठी पाठवू नका हे आराच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं जातं. अशा पद्धतीनं म्हणजे त्याने ज्यांनी काम केलेलं असेल, ज्यांनी काम केलेलं असेल कुठल्याही पक्षाचा असेल नक्कीच. आपण पुन्हा एकदा सगळ्या सर्वसामान्य रोहेकरांकडे येतोय. मी तुमच्याकडे येतोय. अनेक सर्वसामान्य रोहेकर सुद्धा आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. या सगळ्यांच्या प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. इथल्या दहशतीचा मुद्दा सुद्धा आता चर्चेला आलेला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं सुद्धा आपण ही उत्तरं घेणार आहोत. मात्र ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत कारण अनेक प्रश्नांची उत्तरं येणं बाकी आहेत. रोहा शहराच्या विकासाचा उहापोह असाच आपण सुरू ठेवणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका. पहा फक्त IBN लोकमत. नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आढावा घेतोय रोहा नगर परिषदेचा आणि हा आपला कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाल्यानंतर तमाम रोहेकरांनी आबालवृद्धांनी खूप मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी गर्दी केलेली आहेत. काही अनेक IBN लोकमतचे प्रेक्षक अगदी गॅलरीमध्ये बसून उभा राहून सुद्धा या कार्यक्रम नेमका कसा सुरू आहे, कोणते प्रश्न सुरू आहेत हे सुद्धा या ठिकाणी पाहतायत. या तमाम रोहेकरांशी आपण असा संवाद सुरू ठेवणार आहोत कारण अनेक समस्या या ठिकाणी रोहेकर मांडतायत. याच रोहेकरांच्या अनुषंगाने समस्यांच्या अनुषंगाने अजून काही महत्त्वाचे मुद्दे कोणते प्रश्न यांना सगळ्यांना वाटतात ते आपण जाणून घेणार आहोत. काय महत्त्वाचे प्रश्न आणि मुद्दे वाटतात? राष्ट्रवादीचं 15 वर्षीय सरकार आहे ते म्हणतायत एवढ्या जोराने म्हणतायत की रोहाचा विकास केला. कोणत्या बेसवर हे म्हणतात की विकास झाला? 2 बिल्डिंग बांधल्या म्हणजे विकास झाला? सर्वसामान्य जनता आज रस्त्यावर आलेली आहे. हे दिसल्याने त्यांच्या पायातलची जमीन सरकली आहे, वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे ते आता एकमेकांचे विरोध पण दाखवत आहेत. आज आमचं BJP सरकार कोणाचा विरोध दाखवत आहे? आता तटकरेंचंच हे झालेलं आहे ना. तर त्याच्यामध्ये मला एवढं सांगा सर्वसामान्यांची गळचिपी म्हणायचं काय? थेट सांगा. थेटच बोलतोय मी. सर्वसामान्यांचे आमच्या गोरगरिबांची गळचिपी झालेली आहे. कुठे जायचं, कोणता झेंडा हातात घ्यायचा आहे असं आम्हाला प्रश्न पडलेला आहे. विठ्ठलला कोणता झेंडा घेऊ? नक्की आपण सगळ्या रोहेकरांशी जाणून घेणार आहोत. रोहेकरांच्या मनात प्रश्न पडलाय विठ्ठलला कोणता हा झेंडा घेवाचे. कारण या कार्यक्रम चालू असताना संदीप तटकरे जे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते जॉईन झालेले आहेत. तटकरे कुटुंबामध्ये फूट पडली आहे. संदीप तटकरेजी, तुमच्या अगोदर तुम्ही जॉईन होण्याच्या अगोदर चर्चा सुरू होती शिवसेनेला कोण निष्ठावंत शिवसैनिक मिळाला नाही का इथे आणि येऊन जाऊन सत्ता तटकरे कुटुंबियाच्याच हातात राहावी म्हणून तुम्हाला शिवसेनेत पाठवलं गेलं? नाही, असं मला वाटत नाही. कारण पहिले तर
काही तांत्रिक कारणामुळे शिवसेनेचे जे अधिकृत उमेदवार होते त्यांचा अर्ज बाद झाला. त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठींनी ठरवून आम्ही त्यांच्याशी काही संपर्क साधला. त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मी आज त्यांचा पुरस्कृत मी अधिकृत प्रवेश केला. शिवसेनेचा एबी फॉर्म का भरला नाही मग तुम्ही? शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मिळत असताना का घेतले नाही? शिवसेनेचा एबी फॉर्म त्या दिवशी काहीतरी तांत्रिक आमची फॉर्ममध्ये प्रॉब्लेम झाला, त्यामुळे एबी फॉर्मचं थोडं त्याच्यात भरू शकलो नाही मी, असं ते त्या दिवशी. पण बाकी आता काही सर्वसामान्य नागरिक काय फॉर्म बरोबर होता. अपक्ष म्हणून लढायचं आणि रोहे शहरावर परत तटकरेच यावे ह्यासाठी हे सर्व प्लॅनिंग झालेलं आहे. तुम्ही उत्तर द्या. फॉर्म मी भरलेला आहे. फॉर्म मी भरलेला आहे. त्यांनी माझा फॉर्म भरलाय का त्यांनी सांगावं, तर त्यांना माहिती असेल की माझा फॉर्म भरला गेलेला आहे. तुमच्या समोर भरला गेलेला आहे. काय काय नेमकं झालं होतं? ते काही झालेलं नाही. जाणून बुजून अपक्ष ठेवला गेला आणि परत रोहे शहरावर तटकरेच पाहिजेत. पण आज तटकरेंचा किती विरोध आहे हे अख्खा रोहा शहर आणि आम जनता निवडून कोणाला देणार हे जनतेकडे गेले. नक्कीच आपण येऊयात. मी त्यांच्याकडं प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर दिलं नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अवस्था कोणता झेंडा घेऊ अशी झाली, काय काय सांगाल? आता रोहेकरांची अवस्था एवढी अशी झालेली आहे का मी मगाशी तेच सांगा, अक्षरशः सामान्य नागरिक सगळे रोहेकर असतील, अगदी प्रत्येक आश्रमकर असतील, सगळे एकदम दहशतीच्या ह्याच्याखालती आहेत. मला एक कळतोय, जर आपण कुणी काम केलं तर रोहेकर ठरवतील ना. नाही दहशत कुणाची? दहशत कुणाची म्हणजे आज जर सुनील तटकरेंची की या तटकरेंची? नाही तटकरे साहेब हे बोलवतात, आज हे तटकरे साहेब बोलवतात, उद्या ते तटकरे साहेब बोलवतात. कुणी जरी अपक्षांच्या बाजूने गेले, दुसरीकडे कुठे गेले का लगेच त्याला फोन येतो, त्याच्याबरोबर तटकरे कधीपासून होती? आताच आहे का? ते जेव्हा राष्ट्रवादी होते तेव्हा पण होती. एवढ्या वर्ष सगळे ते राष्ट्रवादीत होते, त्यांच्या ताटाखाली ज्या वेळेला तटकऱ्यांनी नाकारला त्याच्यानंतर आता ते बोलतायत. त्याच्या आधी तिथं शेवटच्या क्षणापर्यंत रात्री सकाळी दुपारी 2 वाजेपर्यंत तिथंच बसले होते. जेव्हा त्यांनी नाकारलं तेव्हा हे आता विरोधात बोलतायत. शिवसेना आणि राष्ट्रवादी सुद्धा एकत्र आला, चित्र पाहायला मिळतं अंतर्गत. ज्या वेळेला हेच आमचं म्हणणं आहे. इथून तिथून तटकरे हे जनतेला नकोय. दहशत मगातपासून चाललेली आहे. ज्या वेळेला राष्ट्रवादीचे काही एक पद्धत आहे, शेवट वरून आदेश येतो तसं पालन केलं जातं. ज्या वेळेला समीर शेडगेंना नगराध्यक्षपदी बसवलं त्यावेळेलाच बरोबर दुसरे नगरसेवक ही नगराध्यक्ष बनण्यासाठी इच्छुक होते. त्यावेळेला 3-3 महिन्याचा कालावधी दिलेला असताना जर का समीर शेडगेंनी तो साहेबांना स्पष्टपणे सांगितलं, उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी नाही एक मिनिट नाही. आणि त्यासाठी जर 3 महिने नगराध्यक्ष पदावरचा राजीनामा शेडगेंनी दिला असता आणि नंतरच्या अहमदर्जींना जर काही चान्स दिला असता, मुस्लिम समाजावर अन्याय झाला नसता, तर त्याही समाजाचा नगराध्यक्ष रोह्याला पाहायला मिळाला असता. उत्तर देतो. हा नगराध्यक्षाचा खुर्ची आहे, ती काय ह्याच्यासारखी नाही. मी आज 9 महिने काम केलं म्हणून रोहेकरांसाठी पोहोचू शकलो. तुमच्याकडे येतो मी. तुम्ही नाही दहशतीचा मुद्दा घेताय. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना दहशत नव्हती का? मग असं त्यांनी विचारलं. नव्हती. एक मिनिट. ते म्हणतात ना का मला 3-3 महिन्यांनी 3-3 महिने हा नगराध्यक्ष पदाचा कुठला खुर्चीचा खेळ आहे की मी आज 9 महिने राहिलो म्हणून मी रोहेकरांबरोबर पोहोचू शकलो. आणि ते म्हणतात अहमद दर्जीना तर ते ज्येष्ठ नगरसेवक आहेत. मग आता तर तुम्हाला हातात होतं ना, तुम्ही अहमद दर्जीना 5 वर्ष बसवायचं होतं ना तिथे. एका मुस्लिम समाजाला 5 वर्ष नगराध्यक्ष पद द्यायचं होतं, मग का नाही दिलं गेलं? त्यांच्याच हातात होतं ना. आता नगराध्यक्ष द्यायचं त्यांच्या हातात होतं, मग का नाही दिलं गेलं? नक्कीच येतो आपण पुन्हा एकदा. स्थानिक शिवसेनेचे तालुका प्रमुख, शहर प्रमुख आणि इथले उमेदवार शिवसेनेचे संदीप तटकरे. एक मिनिट, मी पुन्हा त्यांच्याकडे येतो. कारण राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार तुमचे मोठे भाऊ आणि ते नगराध्यक्ष सुद्धा होते. हे सगळे तुमचे सहकारी आलटून पालटून वेगळ्या पक्षात असले तरी काय सांगाल त्यांच्याबद्दल? मला प्रश्न नाही कळला. त्यांनी प्रश्न असा केला, एकतर पहिला दहशतीचा आणि त्यानंतर नगराध्यक्ष पदाची संगीत खुर्चीसारखा खेळ केला होता तटकरेंनी. हे 2 प्रश्न त्यांचे. मला वाटत नाही खेळ झाला, कारण 9 महिने तेच खेळ झालाय कुठे? काय म्हणत होते? नाही, अख्ख्या महाराष्ट्रात अशी कुठे पद्धत नाही
जी 3 महिने तू नगराध्यक्ष तू दुसरा 3 महिने, आता जी उपनगराध्यक्ष निवडली गेली जी आचारसंहिता लागल्यानंतर केली, तिने खुर्ची त्या नगरसेविकेने उपनगराध्यक्ष पदाची केबिन पण बघितली नाही आणि खुर्ची पण बघितली नाही. बसायला मिळालं म्हणजे यांची पद्धत कशी आहे की इथे गुळ लावून ठेवायचा आणि जेव्हा जीभ लागेल तेव्हा तुला पद मिळेल, अशी यांची पद्धत आहे त्याला पुढे काम नाही करून द्यायचं, म्हणजे तो ती 2 महिन्यात फक्त नक्की येतोय फक्त हात जोडून लोकांनी यायचा येतो तुमच्या सगळ्यांकडे येतोय. पुन्हा एकदा नागरिकांमध्ये आपण जातो. नागरिकांमध्ये थोडक्यामध्ये संजय गांधी हॉस्पिटल आहे. संजय गांधी हॉस्पिटल 15 वर्ष बंद आहे. आम्ही अनेक वेळा सत्ताधारी लोकांना हॉस्पिटलचा प्रश्न येतो मी तुमच्याकडे थोडक्यामध्ये तुम्ही सांगा. राजकारणाच्या दृष्टीने सगळे हॉस्पिटलची वाट नक्कीच आरोग्याचा प्रश्न येतो थोडक्यात. जे नवीन आहेत युवकांना काय वाटतं? युवकांना काहीच मुद्दे मांडायचे नाहीत का? काय मुद्दे वाटतात युवकांना? रोहा शहर हे डॉक्टर चिंतामणराव देशमुखांच्या नावाने ओळखलं जातं, पण त्यांचा एक स्मारक होऊ शकला नाही रोहा शहरामध्ये. स्मारक झालं नाहीये. अजून आपण काही नागरिकांकडे जाऊ. थोडक्यामध्ये मुद्दे मांडा. साहेब, आमची घरं 16 घरं तोडली साहेबांनी, तेव्हा एकही नगरसेवक का एकही कार्यकर्ता आमच्या घराजवळ आला नाही. आज 9 वर्ष झाली, 9 वर्षात आमचे भाडे भरतोय. नक्कीच येतो मी तुमच्याकडे येतो. थोडक्यामध्ये झाला तुमचा मुद्दा. अजून काय नागरिक? एक मिनिट, नागरिकांकडे जाऊया. नागरिकांकडे आपण जाऊया. एक सावकाश नागरिकांना. बोला. रोहा शहरामध्ये 220 सोसायटी आहे. गृहनिर्माण संस्था 200 सोसायट्यामध्ये या लोकांनी अजून एक सेफ्टी टँक मधला महिला उपचारासाठी एकही सुविधा यांच्याकडे नाही. मग त्या 220 सोसायट्यावाल्यांनी काय करायला पाहिजे याचा विचार नगरपालिकेने करायला पाहिजे. थोडक्यामध्ये अजून काही नागरिकांना थोडक्यामध्ये एक मिनिट. थोडक्यामध्ये रोहामध्ये आज जो काही विकास झाला आहे तो केवळ तटकरे साहेबांमुळेच झालेला आहे. विरोधक जो आरोप करताय अनेक विकासाचे दावे केले जात आहेत, प्रतिदावे केले जात आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. या सगळ्या रोहेकरांशी आपण अशी चर्चा सुरू ठेवणार आहोत. नागरिकांच्या समस्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पहा फक्त IBN लोकमत. नमस्कार. देवेंद्र सरकारची जन्मत चाचणी, नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आढावा घेतो रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषदेचा, जिथं काका विरुद्ध पुतण्या असा उभा वाद रंगलाय. तटकरे विरुद्ध तटकरे. शिवसेनेतून संदीप तटकरे हे उमेदवार आहेत, जे सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत, आणि त्यांचे भाऊ आमदार अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीमधून आहेत, आणि ते सुद्धा शिवसेनेच्या प्रचारात आता फिरतायत अशी माहिती या रोहेकरांमधून मिळते. रोहेकरांशी आपण संवाद साधणार आहोत. थोडक्यामध्ये एका वाक्यात कोणत्या समस्या, काय व्हायला पाहिजे रोह्यामध्ये, काय प्रश्न आहेत? रोह्यातले प्रश्न हे तटकरे साहेबच सोडू शकतात. काय व्हायला पाहिजे एका वाक्यात सांगा. काय व्हायला पाहिजे? प्रश्न काय? प्रश्न आता एक मिनिट, काही सगळे प्रश्न सांगा. थोडक्यामध्ये प्रश्न मांडा. काय प्रश्न आहेत? काय व्हायला पाहिजे? जनतेला असं वाटतंय की स्वच्छता चांगली व्हायला पाहिजे. स्वच्छतेचा प्रश्न. उद्या सरकार स्वच्छता व्हायला पाहिजे. एक मिनिट, आपण आपल्यासोबत अनेक रोहेकर नागरिक आलेले आहेत. त्या नागरिकांकडे आपण येऊया. थोडक्यामध्ये सांगा. जेव्हापासून या राष्ट्रवादी संघाची स्थापना झाली, राष्ट्रवादी पार्टीची, तेव्हापासून मी पण एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. नाही, मुद्दे सांगा. काय मुद्दा महत्वाचा आहे? इथं काय प्रश्न आहेत? याच्यामुळे आमच्या पत्रात आम्ही यांच्याकडे खूप प्रयत्न केले यांना आणण्यासाठी, परंतु त्याचे फल आमच्या पत्रात मात्र शून्य पडले. थोडक्यामध्ये अनेक रोहेकर सहभागी झालेले आहेत. मी सगळ्यांकडे येतोय. तुमच्या सगळ्यांकडे मी येतोय. एक मिनिट, सुनील तटकरे यांच्या सारखी हुबेहूब दिसणारी एक व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. एक मिनिट, असू द्या. रोह्यातले काय प्रश्न? एक मिनिट, राष्ट्रवादीचे काही उमेदवार आहेत, काय मुद्दे मग असे मांडत होते आजपर्यंत? हे आणि फक्त भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला. मला एकच म्हणायचं आहे, भ्रष्टाचार जर केला असा तर रोह्यातली जनता सुज्ञ आहे. 15 वर्ष सत्तेवरची राष्ट्रवादी काँग्रेस यासाठी राहिली नसती. रोह्यातली जनता ही सुज्ञ आणि आताही जनता निवडून देणार आहे. सगळी जनता राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरेंच्याच मागे आहे. कारण अवघ्या महाराष्ट्रात जेवढा निधी आला नाही तेवढा क वर्ग नगरपालिकेला
सगळ्यात जास्त निधी आणला असेल तो केवळ तटकरे साहेबांनी आणला. येतो मी तुमच्या थोडक्यामध्ये मुद्दा मांडा. आणि हे बोलतायत की विद्यमान नगराध्यक्ष बोलले की कॉन्ट्रॅक्टर हे नगरसेवक नाही आहेत, ते चुकीचं आहे. कारण डम्पिंग ग्राउंडची भिंत पडली तेव्हा विद्यमान नगराध्यक्ष बोलले महेश सरदार आणि अहमद दर्जी हे त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत. नक्कीच नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर म्हणजे दुसरं साहेब मी तुमच्याकडे येतोय. मात्र जेव्हा रोहा शहरामध्ये फिरलो त्यामध्ये प्रामुख्यानं काही समस्या या ठिकाणी आल्या होत्या. कुंडलिका नदी या ठिकाणी पाठीमागे आहे. मगाशी आपण व्हिज्युअल्समध्ये दाखवली. याही कार्यक्रमामध्ये सुरू असताना आपण पाहत आहात या कुंडलिका नदीमध्ये रोहा शहरातील 30,000 पेक्षा जास्त लोकसंख्येचं सगळं सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता सोडलं जातं. विद्यमान जवळपास 3 ते 4 नगराध्यक्ष आहेत. का हो तुमच्या काळात का होऊ शकलं नाही? भलेही आता वाद असतील तुमचे राष्ट्रवादी काँग्रेस, पण तुम्ही नगराध्यक्ष असताना का झालं नाही काम? नाही, मला फक्त आता हे जे तुम्ही शिवेचा प्रॉब्लेम तो आहे, जे आहे ते मान्य करायला पाहिजे. तो तुमच्या काळात सुटला नाही हे मान्य आहे. नाही, पण त्याला मर्यादा, त्याला एवढ्या लवकर कालावधी, आणि मी तेच सांगतो ना, जर मला म्हणतात 9 महिन्याच्या ह्याच्यामध्ये तर मी 2 महिन्यामध्ये ते काय करू शकलो असतो. आपल्यासोबत अजून माजी नगराध्यक्ष आहेत 1-2. हा, थोडक्यामध्ये आता इथे जे अपक्ष उमेदवार सगळे जे आहेत ते सगळे आमचेच आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. ह्या लोकांनी कामं केली ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केली, म्हणून जनतेसमोर जायची त्यांना पुन्हा इच्छा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जी सगळी झालेली कामं आहेत गेले 15 वर्षामध्ये नगरपालिकेने एवढी मोठी कामं केली आहेत. ती निधी आणल्याशिवाय झाली का? आपण पुन्हा एकदा आपण विद्यमान या ठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अवधूत तटकरे, त्यांचे भाऊ संदीप तटकरे ज्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून बंडखोरी केली आहे आणि काकाविरुद्ध पुतण्या संघर्ष उभा ठाकला रोह्यामध्ये. कुंडलिका नदीचा खूप मोठा प्रश्न आहे. 30 ते 35,000 लोकसंख्येचं ड्रेनेजचं अख्खं पाणी मिसळतं. 15 वर्ष कॅबिनेट मंत्रीपद घरात होतं तुमच्या. भलेही आता वाद असेल, तुमचे भाऊ नगराध्यक्ष होते, तुम्ही कमी पडला हे प्रश्न सोडवण्यात? मी कमी पडलो हा प्रश्न आहे का ते कमी पडले? म्हणजे तुमचे भाऊ, म्हणजे तुम्हीच कमी पडला. मी आता त्या दिवशी जेव्हा माझा प्रश्नोत्तर झाले तेव्हा पण मी तेच सांगितलं की माझं हे राजकीय पदार्पण आहे. मला जे जनतेसाठी करायचंय ते मी आता सोडवणार. कुंडलिका शिवसेनेच्या माध्यमातून, आदरणीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून हे 100% मी सोडवणार. आणि अवधूत तटकरे, स्पेसिफिक प्रश्न, अवधूत तटकरे तुमच्यासोबत फिरतात प्रचाराला इथे? नाही, आता कुठे तुम्हाला दिसतंय का? नाही, पण आम्ही फिरलो इथं नगरामध्ये, तर त्यांनी सांगितलं की उघडपणाने ते फिरतायत तुमच्यासोबत प्रचारासाठी. मी त्यांना प्रश्न विचारला, त्यांच्याकडे जाऊ आपण. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार मात्र शिवसेनेच्या इथल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरतायत, हे सुद्धा रोह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या शेवटी जाताना विद्यमान सध्या नगराध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत. कोणते मुद्दे घेऊन विकासाचे आता तुम्ही लोकांच्या समोर जाताय, रोहेकरांच्या समोर जाताय? थोडक्यामध्ये काय सांगाल? हे अपक्ष उमेदवार आहे जे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच नगराध्यक्ष होते, मात्र आता बंडखोर आहेत. हा बंडखोरांचा गट आहे सगळा. रोहेकरांना काय 5 स्टार सुविधा नको आहेत. रोहेकरांना सुविधा पाहिजे, म्हणजे रस्ते, पाणी, ह्या मूलभूत ज्या सुविधा आहेत, येणाऱ्या माणसाचं काम अगदी हसत झालं पाहिजे, ह्या सुविधा आहेत. बाकीचे रस्ते काम हे तर होणारच आहेत, पण रोहेकरांना एक आपलासा माणूस पाहिजे जे करून तो एखादा कुठला काम असेल तो झटपट कुठला झाला पाहिजे, हेच लोकांची अपेक्षा. कोणती कामं, कोणतं तुम्ही मुद्दे घेऊन जातात? कोणती कामं व्हायला? आता जर आपण कुंडलिका नदी पाहिली तर त्याचं सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने आपण इंडस्ट्रीच्या मार्फत किंवा अनेक दुसऱ्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत एक चांगल्या प्रकारे आपण सुशोभीकरणचं काम घेऊ शकतो. आपण जे सिवेजचा प्रॉब्लेम जे केलं ते डायरेक्ट सोडलं जातो, तिथं वॉटर ट्रीटमेंट प्लांट टाकून तोच प्लांट. अनेक उपनगरांमध्ये पाण्याची समस्या आहेत, पण रोहा नगरपालिकेमध्ये पाणी समस्या नाही आहेत. आमचा एक दुसरा प्लॅनिंग आहे जे आमच्याकडे मी येतो अनेक विकासाचे मुद्दे घेऊन ते चाललेत. राष्ट्रवादी काँग्रेस होता, नंतर तुमच्याकडे काय मुद्दे घेऊन? उमेदवार तुम्ही आहेत ना नगराध्यक्ष पदाचे, मी येतो त्यांच्याकडे. कोणते मुद्दे घेऊन आता तुम्ही जाताय? आज एक नदी सुशोभीकरणाचा जो आहे याचा पूर्णपणे ते तटकरे साहेबांनी मार्गी लावलेला आहे. ते साधारण नदीच्या दोन्ही बाजूंना तसं काय दिसत नाही सर. आत्ताची सुशोभीकरण दिसत नाहीये. पूर्ण ड्रेनेजचं पाणी आज जवळजवळ त्या फाईल सगळ्या मान्यता यायला लागलेल्या आहेत. आज जवळजवळ 150 कोटीचा तो प्रकल्प. ते असू द्या. आम्हाला जो दुसरा रोह्यामध्ये प्रॉब्लेम जाणवला, जो लोकांकडनं आम्ही ऐकला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक ठेकेदार बनतात. ही ठेकेदारी तुम्ही थांबवण्यासाठी संकल्प करणार का यावेळी? करणार, निश्चित करणार. कामाची क्वालिटी याच्यावर पहिलं प्राधान्य. यापूर्वी ठेकेदार होते राष्ट्रवादी. कसं आहे, आज
जर ते नगरसेवक येतो मी. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा अनेक मुद्दे घेऊन जात आहेत. आपल्यासोबत भाजपचे एक अपक्ष उमेदवार आहे. थोडक्यामध्ये आज जे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे रस्ते आणि आपण ह्या जी पाण्याची स्कीम आहे ही मी नगराध्यक्ष असताना मनोहर जोशी मुख्यमंत्री आता कोणते मुद्दे घेऊन जाणार ते परत मला पाण्याचा मुद्दा घेऊन जायचा आहे कारण आता जो पाणी आहे हा कमी होतोय लोकांना भेटत नाही. थोडक्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत. भाजपचे उमेदवार थोडक्यात कोणते मुद्दे घेऊन जाणार? धुळे शहरासाठीच्या मूलभूत सुविधाचं नियोजन अजिबात नाही, पाण्याचं नियोजन नाही. नगरसेवक मूलभूत प्रश्न घेऊन जाणार. थोडक्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार संदीप तटकरे, अनिल तटकरेंचे चिरंजीव अवधूत तटकरेचे भाऊ आणि सुनील तटकरे माजी मंत्री यांचा पुतण्या. थोडक्यात जसं भाजी मार्केट बांधण्याचं काम करणार आहोत. जी वाढती शहरीकरण आहे त्याला जे लागणाऱ्या मूलभूत सुविधा असतील जे वाढते सुविधा ते विचार करून त्याच्यावरती पहिलंच काम चालू करण्याचं आमचं मानस आहे. आरोग्य जे आहे त्याच्याबद्दल जे काही काम करायचं आहे, आरोग्य असेल बाकी इतर मूलभूत प्रश्न असतील ते सगळे मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार आहेत असं म्हणतात. शिवसेना असेल भाजप असेल या ठिकाणचे बंडखोर राष्ट्रवादीतले उमेदवार असतील सर्वच जण विकासाचे मुद्दे घेऊन जाणार असं म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेसनं तर एक अनोखा नागरिक की बाबा या ठिकाणी जे आता नगरसेवक निवडून जातील ते ठेकेदार असणार नाहीत असंही त्यांनी संकल्प व्यक्त करताना यापूर्वीचे नगरसेवक ठेकेदार होते हे कुठं ना कुठं मान्य केलंय. हे जरी असलं तरी चिंतामणराव देशमुखांची जन्मभूमी असलेलं रोहा खऱ्या अर्थानं विकसित व्हायचं असेल तर येणारे जे सत्ताधारी असतील त्यांना मूलभूत प्रश्नांवर तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाठीमागं असणारी जी कुंडलिका नदी आहे शहरातलं अख्खं ड्रेनेजचं 35,000 लोकसंख्येचं पाणी त्या नदीला जाऊन मिळतं आणि नदी प्रदूषित होते. या प्रश्नांवर सुद्धा येणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. आज इथंच थांबूयात. पुन्हा भेटूयात एका नवीन नगर परिषदेमध्ये. आपण पहा फक्त IBN लोकमत.